वॉच देणार, टायटनचा वॉच आहे आणि डी आला 15,000 कॅश. म्हणजे एक रहेगा गॅरंटी. सो हे दोघं लोक होते जे आमच्या हॉटेलच्या बाहेर, आम्ही जेव्हा बाहेर गोवा एक्सप्लोअर करायला निघत होतो डे 2, तेव्हा हे लोक आले आणि आमच्याकडे स्कॅमची जर्नी स्टार्ट करायला सुरू केली आमच्यासोबत. चला लेट्स सी आता काय होतं. सो इकडे आमच्याकडून एक फॉर्म वगैरे फिल करून घेतलेला. सो गाइस आता मी आलो रमाडा लोणाला सॉरी. सो गाइस आम्ही आलो आता बरं स्टार्ट करू. सॉरी गाइस आता आम्ही आलो. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. सो गाइस आम्ही आता आलो आहे रमाडा गोवामध्ये आणि रॅडिसनच्या. अरे कहना क्या चाहते हो? मीट ब्रदर्स जो सनी लिओन के साथ सॉन्ग रहते ना. सो हे दोघं होते आम्हाला ते जे स्कॅम करणारे, पूर्ण आमचा 2-2.5 तास घालवणारे. आणि ही जी मुलगी आहे ती तिकडे इंटर्नशिप करत होती की काय होती मला माहिती नाही, मला आयडिया नाही एवढं. बट ही जी पिंकवाली होती ती त्यांची मॅनेजर होती. आणि जेव्हा त्याला आम्ही सांगितलं की नाही आम्ही इंटरेस्टेड नाही आहोत लास्टमध्ये, तर रागाने उठून निघून गेली तिकडून, जसं की मेहरबानी केली आमच्यावर. ये इसको ऑपरेट कैसे करते हैं यहाँ पे? आता इथे ही बघायला आलेली की आम्ही लोक हिला रेकॉर्ड करतोय की नाही. आणि नंतर तिला समजलं की येस वी आर रेकॉर्डिंग हर. आणि नंतर आहे ना तुम्हाला पुढे पण क्लिप्स दिसतील ज्याच्यामध्ये ते लोक सारखे सांगतात की रेकॉर्ड करू नका, जस्ट बिकॉज दे वर अफ्रेड. अँगल घेतला त्यांचा घे इंटरव्ह्यू. खरंच नको, मी चांगलं नाही बोलू शकत. त्यांचा घे. म्हणजे हे सगळं अलाउड नाही ना त्याच्यामुळे. अलाउड पण नाही म्हणजे आमचे सर वगैरे असतात ना ते अलाउड नाही का त्याच्यामुळे. काय काढून घे तिकडे. इथूनच काढा, आतमध्ये नका जाऊ. आम्ही नको नाही आहे ना. याच्या नाही काढू शकत आज जाऊन. अलाउड नाही ना. रेडिसनचं काढायचं पुढे, म्हणजे की रॅडिसनचं नाव खराब करा. तिकडे येऊन तिथून पटापट निघूया. काय बोलायचं तुला? हाय गाईस. सो आम्ही आलेलो इथे रेडिसन रिसॉर्ट गोवा बागा बीचकडे. आणि इकडे एक ऑफर होतं कोणत्या कंपनीचं? गो लाईफचं. सो हे मॅडम आम्हाला भेटले तिकडे आणि ह्यांनी आम्हाला पूर्ण गाईड केलं. सो मॅडम तुम्ही सांगू शकता काय एक्झॅक्टली आहे ते? आता नको सांगायला पण तुम्हाला भेटून मला खरंच खूप छान वाटलं. किती ते फेक बनायचं एखाद्या माणसाने. आणि मला पण ब्लॉग बनवायचा, मला पण हेल्प करा. नक्कीच बनवू. सो आम्हाला एक वाउचर पण भेटलं 3 नाईट 4 डेजचं. तो 25,000. लेटर ऑन जेव्हा आम्ही चेक केलं तो वाउचर पण स्कॅम होता. त्या वाउचरमध्येही काहीही नव्हतं. तो ईमेल आय डी जो वाउचर रिडीम करायला दिलेला तोही फेक होता. एव्हरीथिंग वॉज फेक. हां ते कुठे दाखव आता बॅग. ठीक आहे आमच्या नंतर दाखवू. थँक्यू. चला बाय. आणि अक्षरशः स्टाईल सांगतो कशी. आम्ही बाईकवर बसलोय, तो आला. हाय सर, 1 सेकंड. बोला हाँ बोलो. सर ये स्क्रैच कार्ड है, ये सामने रेडिसन ब्लू होटल जो है ना वहाँ पे ये चल रहा है.